नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, थंबनेलला दाखवल्याप्रमाणे डाळीमध्ये शेंगा घालून तर बघा चवीला अप्रतिम व चटपटीत अशी डाळ तयार होते. त्याकरिता समान प्रमाणामध्ये तुरीची, मुगाची व मसुरीची डाळ घेतली. ती स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतली. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यात कट केलेल्या शेवगाच्या शेंगा सुद्धा घालून घेतल्या व एक कट केलेले टोमॅटो सुद्धा घातले. शिजण्याकरिता 2 ग्लास पाणी घालून घेतले व अर्धा चमचा हळद घातले. सर्व मिश्रण तयार करून घेतल्यानंतर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. या पद्धतीने डाळ बनवली तर एकदा बनवून खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी डाळ तयार होते. कुकरला 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर डाळ शिजलेली बघा. आता फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घालून घेतलेले, कढीपत्ता, जिरी, मोहरी व 1 कट केलेली हिरवी मिरची घातली. नंतर त्यात ठेचून घेतलेला लसूण सुद्धा घालून चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. पुन्हा त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घेतले व शिजून घेतलेली डाळ घातली. चांगले मिक्स करून घेतले व चवीनुसार मीठ घालून घेतले. ही डाळ चवीला अप्रतिम व चटपटीत अशी तयार होते. बघा, दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम अशी डाळ बनते. डाळीला चांगली उकळी आल्यानंतर त्यात भरपूर सारे कट केलेली कोथिंबीर घातली. आपली डाळ तयार. चवीला अप्रतिम अशी शेवगाची डाळ तयार. प्रत्येकाच्या घरात बनल्या जाणाऱ्या डाळीमध्ये एकदा शेवगा घालून बघा व चवीला अप्रतिम अशी डाळ बनवून खा. ही डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.